नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण मी स्वतः MS सेट क्वालिफाईड आहे आणि आज आपण MS सेट एक्झामबद्दल A to Z इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. MS सेट म्हणजे काय? त्याची इलिजिबिलिटी काय आहे? एक्झाम पॅटर्न कसा आहे? सिलेबस काय आहे? पासिंग क्रायटेरिया, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर बनायचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. MS सेट म्हणजे काय? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत MS सेट परीक्षा घेतली जाते. MS सेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट. ही परीक्षा महाराष्ट्रातील असिस्टंट प्रोफेसर इलिजिबिलिटीसाठी घेतली जाते. ही परीक्षा UGC मान्यताप्राप्त आहे. MS सेट क्वालिफाईड झाल्यावर तुम्ही महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरसाठी इलिजिबल होता. MS सेट एक्झाम कंडक्टिंग बॉडी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही परीक्षा कंडक्ट करते. त्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरूनच तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मास्टर्स डिग्री म्हणजेच तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असायला हवे. मिनिमम 55% मार्क्स जनरल कॅटेगरी आणि 50% मार्क्स SC, ST, OBC, PWD. फायनल इयर स्टुडंट पण या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात. रिझल्ट डिक्लेरेशन नंतर पर्सेंटेज पूर्ण असणे आवश्यक असते. MS सेट एक्झाम पॅटर्न, या एक्झाममध्ये 2 पेपर्स असतात. पेपर 1 जो की जनरल पेपर असतो, सर्वांसाठी कॉमन हा पेपर असतो. टोटल क्वेश्चन असतात 50 आणि मार्क्स असतात 100. टाईप्स असतात MCQs. यामध्ये टॉपिक आहेत टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, ICT, हायर एज्युकेशन असे तुम्हाला 10 टॉपिक असतात. या प्रत्येक टॉपिकवरती 5-5 क्वेश्चन्स विचारले जातात. हा सिलेबसही आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि पेपर 2 जो तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट असतो तो असतो. त्यामध्ये टोटल क्वेश्चन्स असतात 100 आणि मार्क्स असतात 200. त्याचाही टाईप MCQs असतो. हा कम्प्लीट पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा सिलेबस असतो या पेपरचा. एक्झाम ड्युरेशन टोटल टाईम असतो 3 तास आणि पेपर 1 प्लस पेपर 2 कंटिन्यू असतात. त्यामध्ये ब्रेक नसतो. पेपर 1 हा 1 तासाचा आणि पेपर 2 2 तासाचा. निगेटिव्ह मार्किंग आहे का? नो. निगेटिव्ह मार्किंग या पेपरमध्ये नसते. म्हणजेच अटेम्प्ट करणे हा फायदेशीर असते. तुम्हाला सर्व क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करावं लागतात. त्यासाठी कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. पासिंग क्रायटेरिया कट ऑफ MS सेटमध्ये 6%च रूल लागू होतो. म्हणजेच जे टॉप 6% कॅन्डिडेट्स क्वालिफाईड होतात तेच क्वालिफाईंग असतात. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असतात जनरल कॅटेगरीसाठी 40% ॲग्रिगेट आणि रिझर्वसाठी 35 ॲग्रिगेट. पेपर 1 प्लस पेपर 2 मिळून ॲग्रिगेट कॅल्क्युलेशन होते. त्यासाठी तुम्हाला दोन्ही पेपरचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. MS सेट वर्सेस UGC नेट डिफरन्स. व्हॅलिडिटी MS सेटची फक्त महाराष्ट्रासाठीच मर्यादित असते, तर UGC ऑल ओव्हर इंडियासाठी. कंडक्टिंग बॉडी MS सेट ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मार्फत कंडक्ट केली जाते, तर UGC नेट ही NTA मार्फत कंडक्ट केली जाते. एक्झाम मोड हा MS सेटचा ऑफलाईन असतो आणि UGC नेटचा ऑनलाईन. व्हॅलिडिटी ऑफ MS सेट सर्टिफिकेट ही लाईफ टाईमसाठी व्हॅलिडिटी असते या सर्टिफिकेटची. तुम्ही एकदा क्वालिफाईड झाला की नंतर तुम्हाला ही परीक्षा देण्याची गरज नसते आणि देऊही शकत नाही एकदा क्वालिफाईड झाल्यानंतर. असिस्टंट प्रोफेसरसाठी परमनंट इलिजिबिलिटी असते ही MS सेट सर्टिफिकेट.
आता मी तुम्हाला माझी जी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ते पर्सनल एक्सपिरियन्स थ्रू शेअर करणार आहेत. यामध्ये मी फर्स्ट पूर्ण कंप्लीट सिलेबस केला होता. PYQ सॉल्व्ह केले. कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घेतल्यानंतरच मी MCQ सॉल्व्ह करायचे. माझ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या. रिव्हिजन मल्टिपल टाइम्स केले. पेपर 1 तुम्हाला इग्नोर करून चालणार नाही. मी पेपर 1 खूप चांगल्या पद्धतीने केलेला होता. पेपर 1मध्ये स्कोरिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच तुमचा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे तोही तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. या दोन्ही मिळून आपण मार्क्स घेऊ शकतो. यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन टाईमलाईन हा 6 महिन्यात तुम्ही डेडिकेट होऊन जर प्रिपरेशन केले तर पूर्ण कव्हर करू शकता. डेली 6 ते 7 आवर्स स्टडी करणे गरजेचे आहे आणि तुम्ही वीकली रिव्हिजन देऊ शकतात. म्हणजे एका आठवड्यात जेवढा तुम्ही स्टडी केला तो शनिवार, रविवार त्याचं रिव्हिजन करायचे आणि मॉक टेस्ट मॅन्डेटरी आहे. शेवटला तुम्ही रोज एक मॉक टेस्ट सोडवणे गरजेचे आहे. ज्या कॉमन मिस्टेक अवॉइड करायला पाहिजे म्हणजे फक्त पेपर 2वर फोकस करणे, रिव्हिजन न करणे, PYQला इग्नोर करणे. 20 ते 30% हे PYQ रिपीट झालेले असते. त्यामुळे तुम्हाला PYQ इग्नोर करायचेच नाही. आणि टाईम मॅनेजमेंट न करणे. पेपर 1मध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण एका तासामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर टाईम मॅनेजमेंट केल्यावरच तुम्ही चांगल्या प्रकारे हा पेपर सॉल्व्ह करू शकता. पेपर 2चं होऊन जातं टाईम मॅनेजमेंट, पण पेपर 1साठी टाईम मॅनेजमेंट करणे खूप महत्त्वाचे आहे. MSCT फक्त परीक्षा नाही, ही तुमच्या असिस्टंट प्रोफेसर करिअरची एंट्री गेट आहे. कन्सिस्टन्सी, रिव्हिजन प्लस PYQ तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा MSCT 2026साठी आम्ही रेडी आहोत. मी आता तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहेत. आता यानंतरचा व्हिडिओ असेल सिलेबसवरती. त्यानंतर आपण टॉपिक घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.